मित्रांनो, तुम्ही जर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये शेअर्स घेत असाल, गुंतवणूक करत असाल तरी सुद्धा ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण तुमच्या प्रत्येक शेअर मागे तुम्हाला एक शेअर आता मिळणार आहे। कोणाकडून? तर टाटा मोटर्सकडून। कारण आहे टाटा मोटर्स डीमर्जर। हो, टाटा मोटर्सने आता ठरवलं आहे की त्यांचे कमर्शियल व्हेइकलसाठी एक नवीन कंपनी असेल आणि त्यांचे जे काही पॅसेंजर व्हेइकल आहे त्यांच्यासाठी फक्त टाटा मोटर्स आता काम करणार आहे। हे ऐकून थोडासा धक्का बसेल, परंतु गुंतवणूकदारांसाठी आणि ग्राहकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। टाटा मोटर्स आता दोन भागांमध्ये विभागली जाणार आहे। पहिला भाग असेल TML कमर्शियल व्हेइकल लिमिटेड। या अंतर्गत ट्रक्स, बसेस, टेम्पो यामध्ये लॉजिस्टिक्ससाठी वापरली जाणारी कमर्शियल व्हेइकल तयार केली जाणार आहेत। आणि पॅसेंजर व्हेइकल्स जसे कार, SUV, लँड रोवर, इलेक्ट्रिक व्हेइकल्स ही सगळी व्हेइकल्स आता टाटा मोटर्सच्या अंडर असतील। थोडक्यात सांगायचं तर मोठे ट्रक, बसेस हे एका वेगळ्या कंपनीकडे, SUV, इलेक्ट्रिकल व्हेइकल्स, जॅग्वार या सगळ्या गाड्या एका कंपनीकडे। आणि हे फक्त कागदावर नाहीये, तर या डीमर्जरची डेट सुद्धा फायनल झाली आहे। ती असणार आहे 1 ऑक्टोबर 2025। या तारखेपासून या दोन कंपन्या वेगवेगळ्या ऑपरेट करतील। गुंतवणूकदारांसाठी, इन्व्हेस्टरसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे। कारण टाटा मोटर्समध्ये त्यांचे जितके शेअर असतील तितकेच शेअर त्यांना दुसऱ्या कंपनीचेही मिळणार आहे। TML कमर्शियल व्हेइकल लिमिटेडचे सुद्धा तितकेच शेअर त्यांना मिळणार आहे। म्हणजे तुम्ही जर टाटा मोटर्सचे गुंतवणूकदार असाल, इन्व्हेस्टर असाल, तुमच्याकडे 100 शेअर्स हे टाटा मोटर्सचे असतील तर तुम्हाला आता 1:1 या रेशोनुसार TML कमर्शियल व्हेइकल लिमिटेड या कंपनीचे सुद्धा 100 शेअर मिळणार आहेत। म्हणजेच डबल धमाका। या निर्णयाचा फायदा प्रत्येकाला होणार आहे। कंपनीला याचा फायदा असा होईल की त्यांना प्रत्येक व्यवसायाला स्वतःची दिशा आणि फोकस मिळणार आहे। इन्व्हेस्टरसाठी सुद्धा फायदा आहे, कारण पॅसेंजर व्हेइकल्स, EV, JLR यांचं मूल्यांकन स्वतंत्रपणे लक्षात येईल। आणि ग्राहकांना याचा फायदा म्हणजे प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांच्या रिक्वायरमेंटनुसार ती व्हेइकल तयार करू शकतील, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ शकतील। तुमच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर आहेत का? तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे का? कमेंट करून नक्की सांगा।